हॅलो एव्हरीवन, मॅडम आपल्याकडे वापस आलेल्या आहेत. मॅडमनी आधी हायड्रा फेशियल केली होती, आता बेबी ग्लो ट्रीटमेंट केली आहे. मॅडमनी याच्या आधी पण कोणाकडे तरी बेबी ग्लो ट्रीटमेंट केलेली होती. त्यांचा एक्सपिरियन्स जाणूया आपण. त्यांनी काय त्यांना नाही का प्रॉब्लेम झाला किंवा काय वाटलं सांगा मॅम. मी याच्या आधी पण बेबी ग्लो ट्रीटमेंट केली होती. पण मला जेव्हा ते बेबी ग्लो ट्रीटमेंट करत होते ना, तेव्हा पूर्ण निडल अशी टोचत होती लिटरली आणि त्याच्यामधून ब्लड येत होतं. आणि त्याच्यानंतर माझ्या स्किनवरती एकदम बारीक, 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 बारीक फोडी आल्या आणि खूप चेहरा ब्लॅक झाला होता. म्हणजे स्किन एकदम खराब झाल्यासारखी झाली. मग एक असं वाटत होतं, की बेबी ग्लो ट्रीटमेंट खरंच खराब आहे का? पण नंतर मग मी मॅमला कॉन्टॅक्ट केला व मॅम बोलल्या, "आपल्या इथे ये आणि आपण बघूया." नंतर मग त्यांनी माझ्यावर बेबी ग्लो ट्रीटमेंट आत्ता केलीये आणि खरंच रिझल्ट खूप छान वाटतोय. मॅमनी बेबी ग्लोची ट्रीटमेंट केली होती, त्याच्याने खूप रॅशेस झाले होते. हे बघा, तुम्ही 36 निडल्स वापरताय बेबी ग्लोसाठी. आपण स्किनच्या आतमध्ये बेबी ग्लोचे सिरम अँप्युल्स पेनिट्रेट करताय, तर हे किती हार्मफुली आहे. ठीक आहे. सो ज्याचे पण सर्टिफाईड आहेत, जे पण बेबी ग्लो परमनंट मेकअप मध्ये, अशा ठिकाणी जावा जिथे खरंच जेन्युइन तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे, जेन्युइन त्या गोष्टीवर वर्क केलेला आहे, अशा ठिकाणी जा. तुम्ही 36 निडल्स वापरू शकत नाही बेबी ग्लोला, किंवा 12 निडल्स पण वापरू शकत नाही. सो ज्यांना पण बेबी ग्लोची अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल सेमी परमनंट मेकअपची, त्यांनी डर्मा 24 मध्ये नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.